काल इतकं भयंकर तुफान आलं, माझ्या कपड्याची हालत पाहू शकताय मित्रांनो. काय झालं ही आजच्या गावात कसली काम झालेत नुसती. इथं पाहू शकताय असलं भयंकर वाळ सुटलं होतं आणि इथं झोपलो होतो मी बाहेर. चांगलाच पाऊस झाला इथं बघा, चौकात पाणी साठलंय, असा पाऊस झालाय. तुम्ही आता राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये आहे मित्रांनो. तर माझ्यासमोर ही गाय दिसते का? या गायचं वैशिष्ट्य म्हणजे काय मित्रांनो माहिती का? ही गाय नाही एकदा पाणी पिली ना तर 3 दिवस तिला पाणी लागत नाही. आता इथले रोड पण बघा लाल दिसतात. लाल दिसतंय का तुम्हाला लाल रोड मित्रांनो? तर भाऊचा रात्रीचा डोळा लागलेला दिसतोय ट्रकवाल्या, डायरेक्ट खाली गेला. कसलं तरी धान्य बैल पाहू शकताय, कसला डेंजर खाली गेला हे मित्रांनो. तर हे भुसा बघा कशा प्रकारे बघतात, ह्यांना काही दिसत नाही काही. मित्रांनो तर फायनली पकड घेतली ऑइल चेक करण्यासाठी. ऑइलची लेवल चेक करायची. काहीच लागा नाही का ह्याला. बघूया आता मित्रांनो. तर फायनली आपण रेगिस्तानी एरियाला बाय बाय म्हणलेलं आहे. आपण आता प्लेन एरियामध्ये प्रवास करत आहे मित्रांनो. तर फायनली आपण पोचलोय आता लैला मजनू मजार लैला मजनू मजार. मी लई जागा ऐकला असेल, माणसं सहज बोलून जातात लैला मजनू लैला मजनू. काय लैला मजनू वगैरे गुलगुलू करतोय. लईच लैला मजनूची जोडी ती एक पोरगी बसलेली असली तर ती लैला मजनू काय ते तुम्हाला दाखवायला चाललोय मी. आणि लैला मजनू मित्रांनो तर इथं लैला मजनूचा दर्गा आहे ना, तिथं आज उरूस भरलाय. कितना दूर है सर? बाइक से आया हूँ मैं, गिरे तो लगे ना इसलिए. पुणे महाराष्ट्र. पोचलोय लैला मजनू मंदिरापाशी. मंदिर म्हणू शकताय, मस्जिद म्हणू शकताय. तर मित्रांनो मस्जिदपाशी पोचलोय लैला मजनू. तर आपल्या दिवशी इथं शेवट कुठं झाला हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेलो आहे आता. तर पाहू शकताय हे मित्रांनो इथली विशेषता म्हणजे हे मंदिर जरी मुस्लिम असलं तर ह्याची सगळी व्यवस्था हिंदू आणि शीख लोकांकडून पाहिली जाते मित्रांनो. पाहू शकताय हा पंजाबी लोकांकडून लंगर लागलेला आहे या मंदिराच्या समोर. मुलगी पाकिस्तानची होती, मुलगा ह्याचा होता भारताचा होता आणि त्यांच्यात प्रेम होतं आणि त्यांचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून ते पळून आले पाकिस्तानमधून भारतात. आणि वाळवंटात त्यांना पाणी भेटलं नाही किंवा ते नाही त्यांनी समाजाच्या विरुद्ध गेले त्यामुळे त्यांना नाही पाणी दिलं नाही लोकांनी वाळवंटामध्ये, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पुणे महाराष्ट्र. हाँ बोलिए सर जी. बहुत बढ़िया. ठीक ठाक हो? हाँ ठीक ठाक. आप यात्रा कर रहे हैं इंडिया की? हाँ इंडिया. कहाँ से करने वाले? मैं पुणे महाराष्ट्र. हाँ कितने किलोमीटर कर लिया? हाँ ये किसके लिए? ये क्या मेरा ये वीडियो बनाता हूँ मैं. मित्रांनो आपल्या इकडं म्हण आहे बाबा, पाणी असलं ना माळाचं मळं होतंय. म्हणजे माळा रानावर पण शेती करू शकतो असं म्हण आहे. तसं राजस्थानमध्ये म्हण आहे बाबा, पाणी असलं ना तर रेगिस्तानची पण शेती होऊ शकते. क्या बोल रहे? ऑल इंडिया. हां गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 44वा. तर मित्रांनो मी आहे राजस्थानमध्ये आणि बिकानेरमध्ये. काल इतकं भयंकर तुफान आलं, माझ्या कपड्याची हालत पाहू शकताय मित्रांनो. काय झालं ही आजच्या गावात कसली काम झालेत नुसती. इथं पाहू शकताय असलं भयंकर वाळ सुटलं होतं आणि इथं झोपलो होतो मी बाहेर. आणि एकदम असं वारं सुटलं ना भाऊ, सगळी धूळ झाली, सगळे कपडे बिपडे. तर मी नाही पटक्यास नाही आज जाऊन इथं झोपलो. बाकीची तर इथंच बाहेर झोपली होती सगळी. लय बेकार बाबा, मला वाटलं बी नव्हतं इतकी घाण कपडे होतील. बघा कसले झाले, चेहऱ्यावर बिऱ्यावर सगळी माती. आता इथं आंघोळीचं कुठंतरी नियोजन लावलं पाहिजे आणि मग पुढच्या प्रवासाला निघलं पाहिजे. मला तर वाटतं पहिली ही जागा सोडावी. इथं काही रेंज नाही, काय नाही, काही कामं व्हाय नाही, काय व्हाय नाही. उलटं कालोगतचं टाइमपास झाला. अशा पद्धतीने झोपायची व्यवस्था होती, सगळी एक लाईनने झोपली होती. मी आपण आज झोपलो होतो तर आपले पॉवर बँक घ्यावं आणि पुढं कुठंतरी झोपायची ह्याची आंघोळीची व्यवस्था बघा मित्रांनो. तर गाडी इथं लावली, तर गाडी काढतो बाहेर. गाडी काढायला कोणाची तरी मदत लागेल, मदत घेऊया आणि काढूया बाहेर. गाडी आत लावलेल्याचा फायदा नाही, तर गाडीवर माती बसली असती तर वाईट हाल. माझ्यावरची इतकी माती बसली तर गाडीवर किती माती बसली असती मित्रांनो. असा कुठला भाग नाही त्याच्यावर धूळ बसली नाही. मला वाटलं गाडीवर नसल बसली, पण गाडीवर पण लई धूळ बसली भयंकर. पाहू शकताय तुम्ही. आता काय करावं मला सुचा नाही. चला मित्रांनो. तर फायनली निघतोय इथनं.
हॉटेलपासून पुढच्या पेट्रोल पंपावर जाऊन आंघोळ वगैरे करतो असा विचार लई रीती भयंकर. गाडीचे डायरेक्ट टायर राहतात अशा पद्धतीचं आहे. ओके चलो, लई घाण वाईट अवस्था झाली हो काल. कपडे तर बघा कसले, आता माझ्याकडे कपडे राहिले नाही घालायला, इतकी भयंकर अवस्था झाली. मित्रांनो तांघोळ केली आता टकाटकमध्ये आणि आता निघतो इथनं पुढच्या प्रवासाला. मेन म्हणजे इथं रेंज नाही आहे, त्यामुळे इथं थांबून उपयोग नाही आहे. तर पुढं इथनं 10-15 किलोमीटर 20 किलोमीटर नंतर एखादं गाव पाहून फुल रेंज असेल तिथनं व्हिडिओ वगैरे अपलोड करूया. आज विश्रांती करायचा विचार करतोय मी, कपडे वगैरे धुया, लय घाण झालेत कपडे. तर अशा पद्धतीने बघूया काय कसं होते. फायनल निघतो इथं पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकू आपण. इस तरफ लगाओ क्या भाई. तर मित्रांनो पेट्रोल टाकूया इथंच. मित्रांनो तर 400चे पेट्रोल टाकतो, 114.23 रुपये रेट आहे. किती येतं आहे 400चं बघूया. काल आपण पेट्रोल टाकलं होतं 400चं आणि आपण किलोमीटर चाललो 250. 175 किलोमीटरचं पेट्रोल टाकलं होतं, 250 किलोमीटर गाडी चालवली. तर आता आज पण 400च टाकतोय, बघूया किती पुढे गेलं परत टाकूया. मित्रांनो तर इथली क्रश सँड बघा कशी, ही अशी प्रकारची क्रश सँड असते इथं. आपल्या इकडं कसं आहे दगडी सगळी आपली काळी असतात त्यामुळे काळी दिसते. यांच्या इथं बघा राजस्थानमध्ये दगडी लाल आहे, इथं क्रश सँड पण लाल आहे. अशा पद्धतीने क्रश सँड आहे, लाल क्रश सँड. मित्रांनो काल ह्या भागात पाऊस झालेला दिसतोय, त्यामुळे वातावरणात थंड घेते आणि इथले पाण्याची सिस्टीम मला लय आवडली मित्रांनो. कारण इथं नाही प्रत्येक ठिकाणी कॅनलचं पाणी आलं, प्रत्येकाच्या ह्याच्यात रानात पोट चाले एक नंबर आहे. मित्रांनो तर पूर्ण रेगिस्तानी एरिया आहे, पण ह्या रेगिस्तानी एरियामध्ये नाही जरा हिरवळ दिसते. इथं बघा बाकी छोटे छोटे झाड आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण रेगिस्तानी एरिया. काल इथं पाऊस झाला आहे म्हणजे जास्त वेळ नाही झाला, पण बघा इथं पाणी वगैरे साठलेलं आहे. थोडा पाऊस झाला आहे त्यामुळे वातावरणात थंडक आहे, मस्त दिसतंय. आजचं वातावरण मस्त वाटतंय मला. जरा गाडी चालवायला भूक लागली, नाश्ता करावं कुठंतरी असं विचार आहे. बघा दत्तोर खाजूवाला पगलू अशी नाव आहेत गावाची. पगलू ए पगलू किधर आहे तू पगलू. मित्रांनो चला मित्रांनो तर दत्तूर या गावामध्ये पोचलो. इथं आर्मीचे बंकर दिसतात वरती, त्या डोंगराच्या पलीकडनं डायरेक्ट पाकिस्तान बॉर्डर दिसत असेल, त्यामुळे आर्मीचे बंकर आहे तिथं वरती. ही मूठ काल तुटली, काल तुम्ही पाहिलंच असेल, गाडी पडली तिथं नाही. ही मूठ अशी डायरेक्ट खूपसुरत आली होती हातात. चला आता काय होतंय काय नाही बघूया. ट्रक पार कुठतात. मित्रांनो तर आलोय आता एका गावात नाश्ता काय दत्तून म्हणून गाव आहे, तर तिथं नाश्ता काय आलोय. गाडी इथं लावली आणि नाश्ता करूया आणि मग निघूया पुढं. इथं पहिलं तर इथं बसूनच व्हिडिओ वगैरे अपलोड करतो आपला. चला इथं अशा प्रकारे तिथं क्लीननेस नसते इथं एवढे जास्त आहे, बाकी काय नाही. मित्रांनो तर कचोरी खातोय आता. छोला बिला टाकून दिली त्यांनी, बघूया कशी लागते कचोरी. मला तर अशी नव्हती पाहिजे, पण जाऊ द्या ठीक आहे, दिली त्यांनी, काय अडचण नाही आहे. चांगलाच पाऊस झाला इथं बघा, चौकात पाणी साठलंय, असा पाऊस झालाय. इकडे येऊन काय पाहिजे नाश्ता. मित्रांनो तर आपण जिथं नाश्ता केला ना तिथं थोडं पुढं आल्यानंतर नाही मला हे हिरोचं शोरूम दिसलं आणि ह्या कट्ट्यावर बसावं म्हणून नाही मी त्या रोडपासून समोर दिसतोय का रोड, त्या रोडपासून इथं गाडी घेतली आणि म्हणलं ह्या कट्ट्यावर बसावं. तर मित्रांनो इथं नाही ते आतमध्ये दिसतात का तुम्हाला पाजी बसल्यात,
ते पाजी नव्हे बाहेरच बसले होते, तर त्यांनी काय केलं म्हणले तुम्ही इतक्या लांब ना आला ह्या कट्ट्या कुठं बसताय, तर त्यांनी नव्हे आपल्याला राहण्याची म्हणजे त्यांनी आराम करण्याची व्यवस्था केली पाहू शकता अशा पद्धतीने. इथं त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे, तर त्यांनी इथं कूलर पण लावला होता, मी आत्ता बंद केला बाहेर जाताना. आणि इथं झोपायला जागा करून दिली, कारण काल रात्री लई टफ होता मित्रांनो. कारण इतकं वारं होतं, वायदळ होतं, धूळ होती की काय सांगताच येत नव्हतं मित्रांनो. तरी सकाळी कपडे चेंज केली म्हणून, नाही तर माझा अवतार काय बेकार झाला होता अशा पद्धतीने आहे. तर आता इथंच व्हिडिओ फोटो एडिट केले. 3 वाजता इथनं निघायचा विचार आहे, बघूया किती वाजता पोहोचतोय. मित्रांनो तर बराच वेळ झाला इथंच बसलोय शोरूममध्ये खाली. इथं 5G रेंज होती, एक तर फॅन होता आणि कूलर पण होता, त्यामुळे बसलोय. फिटर आहे इथला हा भाऊ पण फिटर आहे, आणि जे मेन फिटर आहे त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला गाठ घालून देतो. अशा प्रकारे त्यांचं इंजिन जोडायचं काम चालू आहे. तर इथंच एक फोटो वगैरे काढून घेतो यांच्याकडून. क्या बोलोगे भाई? सकाळी इथं 10 वाजता आलोय, आता 4 वाजता मी निघतोय. तर सरांनी निघायच्या अगोदर चहा, अजून आपल्या इथं ह्याला मिठाच्या शंकरपाळ्या म्हणतात, अशा मिठाच्या शंकरपाळ्या. इधर इसको क्या बोलते? मटर म्हणतात हे जे इथं. तर सर क्या बोलोगे आप? सर यही है कि हमारे साथ जितना भी वक्त गुजारा इन्हें बहुत अच्छा लगा। सुबह से हम फैमिली एक रह रहे हैं, हमें सुबह से खाना वाना साथ खाया हमने। बस यही कहना चाह रहा हूँ, अच्छे आदमी है, बहुत बढ़िया लगा हमें। भाई आप क्या बोलोगे? ये नहीं बोलेंगे। मित्रांनो तर फायनली निघतोय. नाश्ता वगैरे केला आणि आता टाइम काय झाला बघू द्या. तर चार्जिंग वगैरे पण घेतला, चार्जर वगैरे. 3:45 वाजले आणि आता निघतोय. चलो भाई. ओके ओके ओके. चलो सर, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा भाई. ये लोग आप ओके. चला मित्रांनो, तर आता निघतोय. तर अशा प्रकारचं शोरूम होतं, तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारे बेसमेंटमध्ये ही होतं वर्कशॉप, आणि वरती शोरूम होतं. अशा प्रकारचे हिरो होतं. आणि आता फायनली निघतोय आपण इथनं. इधर से 30 किलोमीटर खाजवाला। हाँ ठीक है, खाजवाला आएगा चौराया क्रॉस करके भाऊ भाई होटल है इधर। हाँ ठीक है, उधर जाके खाना वाना जो भी करना है कर लेना। ओके अपना ही होटल है वो, अपना होटल है, अपने भाई का होटल है। ओके ओके ठीक है, ओके. बढ़िया लगा। तो आपसे मिलके भी बहुत बढ़िया लगा. तर मित्रांनो, कभी आना हे होगा? शोरूमचे ओनर होते. हाँ ओनर है आप? हाँ जी, ओके ओके. फिर कभी आना हो इधर जरूर। ओके ओके, जरूर जरूर जरूर. चलो चलो निकलो क्या, अभी मेरे को बहुत गर्मी होने लगी इसमें. चलो. तर ह्या बागाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं ना मित्रांनो, तर मी आत्ता गंगानगर भागात आहे मित्रांनो, राजस्थानच्या. तर मित्रांनो, गंगानगर भागामध्ये त्याची राजस्थानमध्ये विटा तयार होतात. तर इथं काय होतं आहे, जे तिकडं ही आहेत बाडमेर बिकानेर, तिकडून जे ही होतं धान्य तयार होतं, आणि त्या धान्य तयार झाल्यानंतर जो भुसा शिल्लक राहतो ना, तो भुसा इकडं आणला जातो ट्रकच्या साह्याने. आणि तो भुसा इकडं आणून तो वीटभट्टी पेटवायसाठी वापरला जातो, आणि त्या ट्रकमध्ये ट्रॅक्टरमध्ये विटा इथनं तिकडं नेल्या जातात. अशा प्रकारचा आहे. तर अशा प्रकारचा रोड आहे. हे पाहू शकता, हे रेगिस्तानच आहे, पण झाड आहेत रेगिस्तानच्या बाजूने. मित्रांनो तुम्ही आता राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये आहे मित्रांनो. तर माझ्यासमोर ही गाय दिसते का? या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे मित्रांनो माहिती का? ही गाय नाही एकदा पाणी पिली ना तर 3 दिवस तिला पाणी लागत नाही, आणि ही वाळवंटात भटकत राहते 3 दिवस, आणि 3 दिवसांनी परत पाणी प्यायला येते. अशा प्रकारे या गाईचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. गाय नव्हता, हा बैल आहे. कारण तुम्हाला मी सांगितलं की ह्या प्रजातीची वाळवंटामध्ये आहेत ना, त्याची ही खासियत आहे मित्रांनो. अशा प्रकारे इथं म्हणजे जे सूट होतात ना तेच जनावरं राहू शकतात, बाकीचे नाही राहू शकत. अशा प्रकारे इथं फक्त हरिण, इथं जंगली जनावरं फक्त हरिण दिसतं, बाकी काहीच दिसत नाही. अशा प्रकारे क्रस साईड बघा असल्या कलरची असते मित्रांनो. तर इथं मला 3-4 तलाव दिसलेत एकत्र, आणि त्या तलावामध्ये असं पाणी ढवळायचं काम चालू आहे. नक्की ह्या तलावात काय काय करतेच कळा नाही मला. काय कसली प्रोसेस चालू आहे काय माहिती. 4 कोपऱ्यावर पाणी ढवळतात, आणि त्याच्यावरती एक कसला तर तवंग आलाय. कुणाला ते विचार पाहिजे. हां
मी पुन्हा खाऊ मित्रांनो तो ये भाऊ आलाय आपने किधर से देखा मेरे हाँ कैमरा कॅमेरा मित्रांनो भाऊ आलाय भाऊने हे स्टिंग घेऊन आलाय स्टिंग मी आतापर्यंत कधी केलंच नाही ठीक आहे पुलिस वाले रोकते नहीं है क्या बॉर्डर के पास है बस पी लो आपसे नहीं मैं बस हो गया मैं तो थोड़ा तो मित्रांनो तर आता आपण रोडनी चाललो होतो आपण ज्या शोरूम पाशी थांबलो होतो त्या माणसाने सहज चालता चालता म्हणले की तुम्ही इथनं पुढं गेला ना त्या तिथं जावा हॉटेलमध्ये आणि माझी ओळख सांगा मित्रांनो मी सहज नाही मला वाटेने हॉटेल दिसलं म्हणून मी आलो ओळख दाखवायला आणि मी निघालो होतो तर त्या सरांनी म्हणे काय ते खाऊन जावं त्यांनी समोसा दिलाय समोसा चाट त्या समोसा खातोय आता अशा पद्धतीने आहे तर बघूया कसं लागतंय काय होतंय मित्रांनो तर आता कोल्हा दिसला कोल्हा रोड क्रॉस करताना पाहतोय माझ्याकडं मित्रांनो तर भाऊचा रात्रीचा डोळा लागलेला दिसतोय ट्रकवाल्या डायरेक्ट खाली गेला कसलं तरी धान्य बघलंय पाहू शकताय कसला डेंजर खाली गेला हे क्या हुआ भाई नींद आ गई क्या हाँ एक मिनट रोक दे ये आ गया था आपने झाल थी ये हाँ तूड़ी वाली झाल नहीं हाँ वो थी। मतलब गाड़ी को बचाने के चक्कर में नीचे चली गई हाँ वो झाल थी तूड़ी वाली वो बड़ी थी हाँ हाँ तो वो इस साइड में थी इधर से ढाल थी हाँ हाँ तो इन्होंने एकदम आई गाड़ी वो झाल देखे तो एक साइड नीचे उतारते बैठ गई ओके जी आता इथले रोड पण बघा लाल दिसतात लाल दिसतोय का तुम्हाला लाल रोड तर मित्रांनो याच्यामध्ये लाल खडी वापरली त्यामुळे लाल रोड दिसते डांबरामुळं थोडासा काळसरपणा आलाय बाकीचं सगळं लाल खडी दिसते लाल रोड लाल डांबरी रोड आता ते ह्याच्यात दिसते का नाही दिसते मित्रांनो तर मी इथं एक रील काढत होतो व्हिडिओ काढत होतो की लाल कलरची डांबरी म्हणून यूट्यूबला तर इकडून एक ती गाडी आहे ना ती पुढे गेलेली हात केला ना आता रिवर्स यायला लागली बघूया काय म्हणणं आहे त्यांचं मित्रांनो तर गाडी जवळ यायला लागली काय म्हणतात ते कहाँ से आई भैया? मैं पुणे महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र से। हाँ आगे क्या वीडियो में? आगे आपको ले लिया हेलो ओके देखेंगे आपका यूट्यूब। संपूर्ण भारतीय यात्रा है ओके तर मित्रांनो अशा प्रकारे हे भाऊ आले तर आप किधर से हरियाणा से या राजस्थान से नियम तो राजस्थान से। ओके हनुमानगढ़ से राजस्थान ओके आगे कहाँ पे जा रहे हो आप? अभी जा रहा हूँ लद्दाख लद्दाख जा रहे हो? हम्म ये है तुम्ही तो- कांजोला की धरती। हां हां मित्रांनो तर हे भुसा बघा कशा प्रकारे बघतात ह्यांना काही दिसत नाही काही एका साईडला कल्लय तो माणूस म्हणत होता अशा ट्रकमुळे तो खाली गेला असं झालं बाकी काही नाही आहे चलो मित्रांनो तर आपण आता अशा गावात आलोय ते राजस्थानमधलं पंजाब दिसतंय इसके पास होगा शायद पक्कड चाहिए तर आलोय आता ही गेला कारण काय झालंय ऑइलची लेवल कमी झाली गाडीच्या ते चेक करायला पक्कडच नाहीये मित्रांनो तर फायनली पक्कड घेतली ऑइल चेक करण्यासाठी पक्कड लागत होती ती पक्कडच नव्हती माझ्याकडे तर पक्कड घेतली आता तुम्ही 100 रुपयाची भाऊ भाई सही लगाया ना सही बिल्कुल क्या ज़्यादा अरे घूमने वालों से कम ले लो यार कम ले लो कुछ तो चलो ले हाँ 100 रुपये बिल्कुल सही दे रहे हैं इनसे सही ले रहे म्हणतात बघ 100 रुपये घेतले बघ चल
हे तर साधे आपले दुसरी म्हणत होती 200 रुपयाला मला जी पाहिजे होती ती मी 140 रुपयालाच भेटते आपल्या इथं, पण आता जाऊ दे ठीक आहे. मित्रांनो तर पकड घेतली, आपल्याकडे पकड नव्हती. मला वाटतं गाडीचं ऑइल कमी झाले, तर कमी झालं असलं तर आपल्याकडे ऑइलचा डबा आहे, पण तो आपण ऑइल पण टाकूया. बाई पकडो इसको, आपण ऑइल की लेवल चेक करते. इधर आ जाओ इस तरफ. तर मित्रांनो अशा प्रकारे ऑइलची लेवल चेक करायची. तर दिख रहा है थोड़ा दूर ले लो थोड़ा, मैं दिख रहा हूँ क्या? हाँ पूरा नहीं सर, सीधा करो बाईक पर, सीधा पकडो. मित्रांनो काहीच लागा नाही का ह्याला. बघूया आता. हाय लागलं. हाय ऑइल. गाडी गरम आहे त्यामुळे वरती हेडमध्ये ऑइल असेल. ज्यावेळेस ही होईल ना त्यावेळेस येईल. मित्रांनो तर पक्कड आपल्याकडे नव्हती ही, तर पक्कड घेतली ऑइल लेवल चेक करण्यासाठी खास. कारण आपल्याकडे ऑइलचा डबा तर कायम असतो. तर म्हणलं गाडी जरा गरम झाली का वाटत होती, ऑइल कमी झाला असतो तर गिर जायगी बाई. धीरे छोडं. तर फायनली झालं ऑइल बिल ओके. तर ही पक्कड वगैरे ठेवून देतो. आता बघा मी एवढं हे करत होतो तर एवढे सगळे जण जमले. कोणचा गाव आहे सर? रावला मंडी. तर चला मित्रांनो अशा प्रकारे एक पकड घेतली. बघूया काही प्रॉब्लेम आला तर आता हाय पकड सोबत. चलो. इथे एका गावात थांबलो होतो तर एका जणांनी बरंच आग्रह करून चहा दिलाय. त्यांना म्हणलं पाणी नाही तर पाणी आणाय गेलं ते. थँक्यू सर. मित्रांनो तर या सरांनी बरंच चहा पाजला बाबा. त्यांना म्हणलं मी पाणी प्यायचंय, मला चहा नको, मी पितच नाही. तर त्यांनी काय केलं, पहिलं माझ्यासाठी पळत जाऊन एक तांब्याभर पाणी आणलं आणि चहा माझ्याकडे इथं ठेवला होता टाकीव, आणि मग ही झालं. थँक्यू. मित्रांनो तर आता निघतो इथं. आपण जसं थांबायला लागलो तसं माणसं जमायला लागली. चलो बाई. रायडर म्हणल्यावर लय रिस्पेक्ट आहे भाऊ. इकडं जसं तुम्ही पंजाबकडे जायला गेलं ना तर लय रिस्पेक्ट आहे. मित्रांनो तर इथं ये ऐसा क्यों लिखा है 281 हेड? ये यहाँ के गांव का नाम है. मतलब गांव का नाम है? गांव का नाम नहीं रहता क्या ऐसा गांव का नाम? ये जो नहर है ना, हाँ उसकी पुली बनी हुई है. ओके ओके उसके नाम से बना हुआ है ये. ओके 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 ओके. इसको गांव का नाम ही बोलते हैं. 181 हेड गांव है ये. 181 है. ओके आगे 12 मिनट आएगा और उधर है पानी का बना. ओके भाई पानी बहने का था. पानी. तर मित्रांनो पाणी भरून घेऊया. मित्रांनो तर फायनली आपण रेगिस्तानी एरियाला बाय म्हणलेलं आहे ना. आपण आता प्लेन एरियामध्ये प्रवास करत आहे मित्रांनो. तर फायनली आपण आता एकदम पाणी असणाऱ्या एरियामध्ये आलेलो आहे. मित्रांनो तर फायनली बर्गर खातो इथं. क्या गाव का नाम क्या है भाई? गडसानामध्ये बर्गर खातोय. तर पाहूया कसा लागतोय. आता 30 रुपयाचा आहे भाऊचा. तसा नाश्ता करून आपण पोचलो आता गुरुद्वाऱ्यामध्ये. इथं गुरुद्वाऱ्यामध्ये राहायची व्यवस्था कशी बघूया. तर मित्रांनो झाली राहायची सोय आता. तर बाजवर झोपायची सोय झाली. चलो मित्रांनो तर अशा प्रकारे इथं खोटे वरती फॅन पण चालू झालाय. आणि इथं आता थांबतोय. चला लय माळाले कपडे बिपडे. उद्या पाहूया इथं कपडे धुऊया आणि मग निघूया दुपारनं. असं काही ते नियोजन लावूया. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो मी आहे आत्ता राजस्थानमध्ये आपण आलेलो आहे गंगानगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तर आपला हा आहे संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस आहे आज 45वा. फायनली 1.5 महिना आपल्याला झालेला आहे गळणं निघून. तर कालचा मुक्काम आपण एका गुरुद्वाऱ्यामध्ये केला होता. तुम्ही पाहिलंच होतं की ह्या खोट्यावर झोपलो होतो आपण आणि इथं फॅन चालू होता. तर आता सकाळचे वाजलेत 8:15. कारण एक व्हिडिओ एडिट केला किंवा अपलोड पण केला, थंबनेल पण बनवला आणि टाकला पण. तिथं रेगिस्तानमध्ये चक्कर आली हा थंबनेल होता त्याचा. तर इथल्या फॅनखाली बसून व्हिडिओ टाकला आता. तर आता काय करतो, आंघोळ वगैरे करतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आपली गाडी काल इथं लावली होती, नंतर तिकडं नेऊन लावली. कारण काय झालं, पाऊस यायचं वातावरण होतं, गाडीला बॅग भिजतेल अशा हिशोबाने आपण लावली होती. तर आता इथं काय करतो, बॅग वगैरे ठेवतो आणि आंघोळ करून येतो पहिलं आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. चला.
मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं गुरुद्वाऱ्यातनं. तर इथं बसलो होतो, व्हिडिओ वगैरे एडिट केले, रील पण एडिट केले आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला. 10 वाजल्या निघायला. 1 तासभर प्रवास करू अजून, मग पुढं अजून एखादा स्टॉप पाहू. असं 200 किलोमीटर जायचं असलं ना दिवसात, तर 3 वाजता प्रवास केला ना, म्हणजे सकाळी 50 किलोमीटर काढलं ना, तर दुपारी आरामात 150 किलोमीटर काढतोय मी. अशा पद्धतीने आहे. व्हिडिओ टाकणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला बी कंटेंट आला पाहिजे रोजची रोज. आता हा सुंदर असा गुरुद्वारा होता घरचा ना मध्ये. तर मित्रांनो चाललोय, खूप मोठा गुरुद्वारा आहे. राहण्याची व्यवस्था पाहू शकता. इकडं रूम आहे आणि बाकी इकडं असंच आपण झोपू शकत होतो. काय अडचण नाही, कुणी येऊन झोपतंय अशा पद्धतीने आहे. तर आम्ही तर परमिशन घेतल्याशिवाय नाही झोपत हो. कुणी रात्रीचं येऊन उठ म्हणलं तर काय करायचं, त्यासाठी परमिशन घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण आता पुढच्या प्रवासाला निघतोय. 10:15 वाजले असतील. काय ते खावा मला वाटतं अगोदर. मित्रांनो तर फायनली आजचा प्रवास चालू केला आहे आपण आणि आजच्या प्रवासामध्ये आपण निघालोय लैला मजनू. तुम्ही लई जागेवर ऐकलं असेल, माणसं सहज बोलून जातात, ए लैला मजनू लैला मजनू. काय लैला मजनू वगैरे गुलुगुलू करतोय. लईच लैला मजनूची जोडी ती एक पोरगी बसलेली असती. तर ती लैला मजनू काय ते तुम्हाला दाखवायला चाललोय मी. आणि लैला मजनू नक्की ते कुठले होते काय होते ते पण तुम्हाला सांगणार. तर फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. चलो मित्रांनो, तर एका ठिकाणी जेवायला थांबलोय. मित्रांनो जेवायला थांबायचं मेन कारण म्हणजे की इथं एक मला ते आपण ज्या ठिकाणी फिरायचं नाही, चावी गाडीलाच ठेवली होती. 2 मिनटं बॅग बी घेऊन जातो आज जरा. ओके चलो मित्रांनो, जेवण करतोय. जेवण संपल्यावर लक्षात आलं मला व्हिडिओ काढायला पाहिजे. शेवभाजी, कांदा, रोटे अशा प्रकारचं जेवण आहे. चला, लय गरम होतं इकडं बॅग. तर जेवण झालं. चलो 120 रुपये झालं जेवणाचं. शेवभाजी आणि 4 रोट्या. त्यांनी ही बर्फी फ्रीमध्येच दिली अशा पद्धतीने. तर चला आता लैला मजनू कुठेही पाहिला जाऊया. लय ऊन आहे पण. लैला मजनू सगळ्यांनी ऐकलंय पण ते कुठेही त्यांचा अंत झाला ते दाखवायचा नाही मी आता तुम्हाला. पहिले हे खाऊ दे मला. मित्रांनो तर फायनली आपण अनुपगडमध्ये पोहोचलोय. आता अनुपगड हे तेच ठिकाण आहे. त्या ठिकाणाहून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. 13 किलोमीटर राहिलं अजून. तिथनं पण जातोय रोड. मित्रांनो तर मेन रोडवर आहे ना आत घेतलंय. फोन आला कोणाचा तरी, फोन घेऊन. मित्रांनो तर ह्या साईडला शेती दिसती एका लाईनीत लावलेलं. तर कपाशीची लागवड झाली इथं पाहू शकताय. काय कायांना फुलं बी यायला लागल्यात. अशा प्रकारे कपाशी कापसाची लागवड आहे सगळी. ही सगळी रेगिस्तानचीच माती आहे. फक्त पाणी निर्माण झाल्यामुळं माणसांनी तुकडे करून आपले शेती काढतात. अशा पद्धतीचं आहे. नेव्हर ट्रस्ट ऑन गुगल मॅप. भाऊ गुगल मॅपवर विश्वास ठेवू नका. आज परत गंडावलं कुठं आपलं इथलं कॅनलच्या रोडने. आता इथं रोड तरी दिसतोय का? कच्च्या रोडने जायचं. चांगला सुसाट डांबरी सोडून इकडं कच्च्या रोडला घातले. थोडं नाही जायचं आपल्याला. 12 किलोमीटर जायचे. 11 किलोमीटरसाठी 19 मिनटं. महाराष्ट्र से आया हूँ. कितना दूर कच्चा रोड है? हाँ 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 ओके. तर मित्रांनो गुगल मॅपवर विश्वास ठेवायचा नाही असं मध्ये आधी लोकांना विचारायचं. हां हां महाराष्ट्र पुणे हां ओके ओके. मित्रांनो तर फायनली आपण पोचलोय आता लैला मजनू मजार लैला मजनू मजार. मित्रांनो इथं
बरोबर हिरलं झालंय भाई. एक फोटो किती यार. मित्रांनो लैला मजनू मजार येथे पोहोचलेलो आहे. तर हे भाऊ भेटले इथला उरूस आहे बहुतेक आज. हां लैला बोला. मजनू की ये दरगाह पे जा रहे हैं. हाँ. हमको मिले हैं रास्ते में हाँ पहुंच चुके हैं. हाँ 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 सर्च कर लिए आज है ना. हाँ हाँ ठीक है. ओके 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 ठीक आहे. चलो. हेलो गाइस बाय बाय. तर इथं लैला मजनूचा दर्गा आहे ना, तिथं आज उरूस झाला आहे. तर 3 दिवसाचा उरूस असतो आणि बरोबर मी उरुसाच्या दिवशीच आलो आहे. 14 जूनला उरूस असतो आणि 14 जून आहे आज. चालत जायला लागेल का इथनं. कुठे आहे दर्गा. अशी गाडी फार जागेपर्यंत येते. कितना दूर है. कितना दूर आहे सर. चला मित्रांनो जाऊया. पोलिसांनी जाऊन दिलं आपल्याला. वाव. कॅमेरा असतोय पोलिसांच्या गाडीच्या पाठीमागे. मित्रांनो तर इथे उरूस असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील भरपूर सारे लोक इथे नाही फिरण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो. तर आपण पोलिसाच्या गाडीच्या पाठीमागच आहे. तर गाडीला ओव्हरटेक करून पुढं जाऊया मित्रांनो. तर मित्रांनो ह्या खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आजूबाजूचे म्हणजे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील भरपूर सारे लोक इथं दर्शन करायला येतात. पूर्वी पाकिस्तानची पण लोक येत होती ज्यावेळेस बॉर्डर ओपन होती त्यावेळेस. आता पाकिस्तानची लोक येऊ शकत नाही तिथं. अशा पद्धतीने लैला आणि मजनूची कबर आहे. जे प्रेमी जोडपे असतात किंवा नवविवाहित जोडपे असतात ते इथं जोडीने दर्शनाला येत असतात मित्रांनो. तर चला तुम्हाला आतमध्ये जाऊन मंदिर दाखवतो. इथं आर्मी, इंडियन आर्मी पण आहे यात्रेमुळे आणि पोलिसाचा पण मोठा बंदोबस्त आहे. मित्रांनो फायनली आपण लैला मजनू मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. मस्जिदपाशी पोहोचलेलो आहे. तर इथनं एंट्रन्स आहे. तर हे भाऊ हे आपले इथं विकणारं फॅन बी निघतात. तर त्यांनी थांबवलं. रसबीस पाजला अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया आतमध्ये. मित्रांनो तर फायनली पोहोचलो आहे लैला मजनू. मित्रांनो तर फायनली पोहोचलो आहे लैला मजनू मंदिरापाशी. मंदिर म्हणू शकताय, मस्जिद म्हणू शकताय. तर मित्रांनो मस्जिदपाशी पोहोचलो आहे लैला मजनू. तर आपल्या इथं कोणी जरी पोरगा किंवा पोरगी एकत्र दिसलं तर आपल्या इथं काय म्हणतात, काही लैला मजनूगत गप्पा मारतोय, गुलुगुलू करत आहे. तर मित्रांनो ते लैला मजनूची इथं शेवट कुठं झाला हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेलो आहे आता. तर पाहू शकता हे मंदिर आहे अशा पद्धतीने. आता इथं काय झालंय माहिती का, उरूस आहे इथला त्यामुळे लई गर्दी झाली. नाही तर इथं कोण नसतंय. माशा एकदम मोकळं असतंय. मी मोकळं असतं व्हिडिओमध्ये पाहिलं होतं म्हणूनच आलो. मला माहिती असतं ना उरूसचं आहे तर मी नसतो आलो माहिती का. आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये. मित्रांनो तर कॅमेरा ओव्हर हिट झाला आता त्यामुळे कॅमेऱ्यात काही निघा नाही. तर आपण आता इथं पाहूया लैला मजनूचे ही आहे कबर आहे. मित्रांनो तर हे पाहू शकताय तुम्ही लैला मजनूची ही इथं खबर आहे मित्रांनो. तर ह्याचा इतिहास तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगतो मित्रांनो. तर इथं लय गर्दी आहे. असं तुम्ही एरवी आला ना तर तुम्हाला पाहायला भेटेल. हे लैला मजनूचा फोटो होता मित्रांनो. तुम्ही पॉज करून पाहू शकताय. अशा पद्धतीचं आहे कबर आणि प्रत्येकजण इथं येऊन चद्दर चढवतंय लैला मजनूच्या कबरला. ते पण मी सांगतो मित्रांनो. मित्रांनो तर आज जाऊन आलो पण काय प्रॉपर व्हिडिओ काढता आला नाही. मला जसा व्हिडिओ काढायचा होता तसा काढता आला नाही. ते चला बाहेर 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 म्हणत होते. इथं कोण नसतंय, कुत्रं नसतंय माहिती का ज्या दिवशी यात्रा नसती. पण आज लय गर्दी असं झालंय. मी चुकीच्या टायमिंगला आलोय. तर मित्रांनो इथं पाहू शकताय. मित्रांनो मंदिर जरी मुस्लिम असलं तरी त्याची सगळी व्यवस्था हे सिख लोक पाहत असतात, पंजाबी लोक पाहत असतात मित्रांनो. तर पाहू शकता इथं लंगर चालला आहे जेवणाचा अशा प्रकारे. आणि आतमध्ये पण तुम्ही पाहिलं जे दर्शनाच्या वेळेस तिथं थांबले होते ते सुद्धा सगळे सिख लोक होते. तेच ह्या मंदिराची व्यवस्था पाहत असतात मित्रांनो. तर लैला मजनूच्या खूप साऱ्या कहाण्या आहेत. त्यातील एक सांगतो मित्रांनो. लैला मजनू हे पारसी जोडपं होतं मित्रांनो. तर मुलगा मुस्लिम होता, मुलगी पण मुस्लिमच होती. तर मित्रांनो त्या मुलाचं नाव दुसरं काय ते होतं, लय मोठं नाव आहे ते मला येईना पण.
तर त्याचं आणि त्या लैलाचं शाळेत एकमेकांना पहिल्यांदाच प्रेम झालं आणि इतकं प्रेम झालं की ते दोघं लक्ष अभ्यासाकडे नव्हतंच, ते नव्हे एक दुसऱ्याकडेच पाहत होते. हे लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या पोराला मजनू म्हणायला लागले. मजनू म्हणजे प्रेमवेडा किंवा पागल, डोक्यावर पडलेला असं म्हणायला लागले. त्यामुळे त्याचं नाव मजनू पडलं. नंतर कालांतराने तो त्याच्या प्रेमात इतका बुडला की तो मानसिक रोगीच झाला होता. मग त्यांनी त्याच्या गायच्यांनी त्या लैलाच्या गायच्यांना विचारलं की बाबा आमच्या पोराबरोबर तुमच्या पोरीचं लग्न लावून द्या. तर ते म्हणले की बाबा तुमचा पोरगा मानसिक रोगी आहे, त्यामुळे आम्ही आमची मुलगी देऊ शकत नाही. त्यामुळं तो अजून येडा झाला. त्या मुलीच्या विरोधात एका व्यापाऱ्याबरोबर लग्न लावून दिलं. त्यानंतरनं तो येडा झाल्यानंतरनं तो रेगिस्तानमध्ये आला मजनू आणि असाच रेगिस्तानमध्ये फिरायला लागला बिना चपलीचा याचा आणि कविता वगैरे लिहायला लागला. त्याचा पार हाडांचा सापळा झाला होता. कालांतराने त्या जी मुलगी होती लैला, तिचा नवऱ्याचं पण निधन झालं. त्यानंतर तिने ठरवलं की आपण मजनू बरोबर राहायला जायचं आणि त्यावेळेसची काय ते परंपरा होती अरबी, त्यामध्ये 6 महिने नव्हे मुलीने पती वाळल्यानंतरनं घरातच राहायचं असते. अशा पद्धतीने ती 6 महिन्यात ती काय म्हणतात ती घरात असताना तिला आजार झाला आणि ती आजारी पडून मेली आणि तिची जिथं तिला दफन केलं हे मजनूला कळालं की मजनू येऊन तिथं ही झाला त्या कबरपाशी येऊन ते मिठी मारून तिथंच पडला आणि तिथंच त्याचा अंत झाला असं मग शेजारी कबर आहे. ही अशी एक कथा आहे. दुसरी एक कथा आहे की बाबा हे त्या दोघांचं लग्न नाही झालं आणि तिचं बाहेर दुसऱ्या ह्याच्याबरोबर लग्न लावून दिल्यानंतरनं तिने काय केलं, त्या नवऱ्याला सोडून पळून आली ही दोघं. ती म्हणजे ह्याच्यातनं सौदी अरेबियामधनं भारतात पळून आली आणि भारताच्या रेगिस्तानामध्ये वन हिंडत होती आणि भारताच्या रेगिस्तानमध्ये पाणी न मिळाल्यामुळं भारत पाकिस्तान बॉर्डरजवळ त्यांचं निधन झालं. अशी ही एक कथा आहे. अजून भारतीय लोकांच्या मानण्यानुसार अजून एक कथा आहे की बाबा ही मुलगी पाकिस्तानची होती, मुलगा ह्याचा होता भारताचा होता आणि त्यांच्यात प्रेम होतं आणि त्यांचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून ते पळून आले पाकिस्तानमधनं भारतात आणि वाळवंटात त्यांना पाणी भेटलं नाही किंवा ते नव्हे त्यांनी समाजाच्या विरुद्ध गेले, त्यामुळे त्यांना नव्हे पाणी दिलं नाही लोकांनी वाळवंटामध्ये, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अशी एक कथा आहे. तर मित्रांनो ह्या कथा आहेत, तुम्हाला आता कुठली योग्य वाटते ती बघा आणि ह्याची पूर्ण कथा नाही मी इंटरनेटवर अवेलेबल आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तिथं जाऊन वाचा नक्की. ये लगे तो बाइक से आया हूँ मैं, गिरे तो लगे ना इसलिए. हाँ पुणे महाराष्ट्र. हाँ मित्रांनो तर फायनली निघतोय आपण आणि इथं शक्यतो लोक काय होतात जोडीनी पाया पडायला येतात. समजा ज्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि त्यांना घरच्यांकडून आळताळ आहे तर ते येतात की बाबा दर्शन घेतलं त्याच्या चादर चढवली तर लव्ह मॅरेज होतं असं मान्यता आहे. दुसरं नवीन लग्न झालेली जोडपं येतं की बाबा आमचं लग्न टिकाव म्हणजे मजबूत व्हावं आमचं बंधन, त्यासाठी येत असतात. अशा पद्धतीचे आहे. तर मित्रांनो फायनली आपण इथनं निघतोय. लय गर्दी होती तर चला, मला जशी माहिती तुम्हाला सांगायची होती तिथं जागेवर बोलून तशी सांगता आली नाही. मित्रांनो तो वाटायला सरबत वाटायचा कार्यक्रम चाललाय, तर सरबत पितोय आता. भारत यात्रा हाँ और क्या सेवा करें? कुछ नहीं, आप मिले वही सेवा हो गई. जीरा ले, जीरा पीना है? नहीं बस आप चलो. चला मित्रांनो आता जाऊया. या भागात सगळ्या वीट भट्ट्याच दिसतात तुम्हाला, वरती दिसते जिथं जाईल तिथं चिमण्या दिसतात नुसत्या. मित्रांनो तर दुपारच्या आरामासाठी नाही एका गुरुद्वारात थांबलो होतो. अशा प्रकारचा गुरुद्वारा होता होऊ शकताय आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला. अशा प्रकारे रूमवर मध्ये थांबलो होतो. जवळपास 1:30 वाजता आलो होतो, आता 4 वाजले. आता निघतोय. मित्रांनो तर आता मी राजस्थानमध्ये गंगासागर या जिल्ह्यामध्ये म्हणजे पंजाबच्या जवळच आहे. तर मित्रांनो इथं शेती कशी केली जाते ती तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो आपल्या इथं केवढीसा वाफा असतोय. फार पाय तर 4 फूट 5 फूट असेल. इथं बघा डायरेक्ट 20 फुटी, 20 पण नसेल, 20 पेक्षा जास्त, 20 फुटी एक कुंडी केली अशी मोठीच्या मोठी.
आणि नुसत्या अशा 20-20 फुटाच्या बघा किती कुंडे केलेले आहेत. 1 2 लय कुंडे आहेत म्हणजे. आणि ह्याचा पाट पण बघा कसा आहे, इतका मोठा पाट आहे. पाहिलं का पाट. तर मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये इथं नाही वेळ कोणी बोरवेल आणि विहिरीच्या पाण्याने भिजवतच नाही आहे. इथं नाही वेळ डायरेक्ट आपला कॅनल असतो ना, कॅनलचं पोटचाळीचं पाणी येतं, त्यामुळे इतकं मोठं पाणी येतं आणि ते डायरेक्ट असं सोडून देतात एका ह्याच्यात. ॲक्च्युअलमध्ये जिथं पाणी देत असतील ना तिथं पण मी तुम्हाला दाखवल. पण अशा प्रकारे पाहू शकता इतकं मोठं केलं जातं. आपल्या इथं पण कुंडे काय त्यात माहिती का, एवढ्या नाही करत. पहिलं आमच्या इथं घरी करत होती, बैल होती त्यावेळेस गावाला. एवढं मोठं असं इतक्या मोठं नव्हतं. ह्याच्यात नाही 2 भाग ते झाले असते, अशा पद्धतीने करतात. त्याला पाणी पण तेवढं मोठं असेल तेव्हा सपरून जात असेल, अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं शेती केली जाते. आणि ही सगळी रेगिस्तानचीच माती, फक्त इथं पाणी आलं आहे त्यामुळे लेवल करून मस्तमध्ये शेती केली जाते. आता काय त्यात काय माहिती, काय उगून आलेलं तर दिसत नाही, कुठं कपाशी दिसते, बाकी काही नाही. तर अशा प्रकारे इथं राजस्थान पंजाब बॉर्डरला शेती केली जाते. पंजाबची शेती पण तुम्हाला दाखवतो. पंजाब लय प्रगतिशील आहे शेतीमध्ये, अशा पद्धतीने केलं जातं इथे. चला बाय बाय, भेटूया पुढं. मित्रांनो तर पाणी भरून घेऊया. पाण्याचा लांच भेटला आहे आता. काही पाणी तसं पण गरम झालं आहे. Left toward National Highway 911, then turn left onto National Highway 911. ओके Continue on National Highway 911. मित्रांनो, तर तुम्ही रोडनी पाहिलंच की आपल्याला नवे ट्रॅक्टर दिसत होते. आणि ट्रॅक्टरमध्ये हे अशा प्रकारचा भुसा घेऊन येतो ट्रॅक्टर. हा भुसा एवढा का साठवून ठेवला, एवढा डिग लावून. मित्रांनो इथं आपण आहे गंगानगर भागात. काट लई ॲडव्हान्स काय गेलं की स्पॉन्सर होईल. तर आपण आहे आत्ता गंगानगर भागात. आणि इथे ईट भट्टे आलं. ईट भट्ट्यांसाठी ना वेळ ते ईट भट्टे पेटवायला हे लागतं आहे. आपलं गवतासारखं बुसकाट लागतं. आपलं गव्हाचं बुसकाट असतं ना तसं बुसकाट आहे. आणि ते बुसकाट ते ट्रॅक्टरवाले भरून आणते तिथं. इथं बघा सगळ्यांनी दाबून ठेवलं आहे. म्हणजे आत्ता उन्हाळ्यात स्टोअर करून ठेवतात, म्हणजे पावसाळ्यात काय गरज नाही कुठं पळापळ करायची, अशा पद्धतीने आहे. लई टाका तिथं पण बघा कागद वगैरे टाकून मस्त आहे तिथं. मित्रांनो आपल्या इकडं म्हण आहे बाबा, पाणी असलं ना माळाचं मळं होते. म्हणजे माळा रानावर पण शेती करू शकतो असं म्हण आहे. तसं राजस्थानमध्ये म्हण आहे बाबा, पाणी असलं ना तर रेगिस्तानची पण शेती होऊ शकते. तर मित्रांनो आता आहे आपण राजस्थानमधील गंगानगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. तर इथं आल्यानंतर ना पाहिलं ना तर हे पूर्ण रेगिस्तान आहे. हे दिसतंय ना तुम्हाला. आता इकडं दाखवतो मी रोडच्या ह्या साईडला येऊन. तर ह्या साईडला पाहिलं मित्रांनो तर हे पूर्ण रेगिस्तानी माती, म्हणजे पूर्ण रेगिस्तान आहे. पण इथं पंजाब आहे ना कॅनलनी पाणी आलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांनी नव्हे माती लेवल करून तुकडे करून त्यांना ढाळबीळ देऊन शेती करतात आणि 1 नंबर शेती करतात. तसं आता आपण चुकीच्या वेळेस आलो आहे. जरा अजून 2 महिन्याने आलो असतो ना तर ही सगळी रानं भाताळ आणि हिरवी झालेली दिसली असती, अशा पद्धतीने आहे. इथं बघा इथं रेगिस्तान आहे. पण माणसाने तुकडी करून लेवल करून एकदम ओकेमध्ये केलेलं आहे, अशा पद्धतीने आहे. तर आपण आता इथं आपली गाडी आपल्याला पलीकडच्या साईडला जायची, पण लई गाड्या येतात. क्या हुआ भाई? पुणे महाराष्ट्र. वीडियो बना भाई, वीडियो बना। हाँ इंडिया टूर है भाई। हाँ चैनल का क्या नाम है? हाँ चैनल का नाम क्या है? हाँ चैनल का फोटो खींच लो फोटो. तुम्हाला भुसा म्हणलं नाही, अशा ट्रॅक्टरमध्ये भुसा भरून आणतात. चला बोलिए सर जी. बहुत बढ़िया. ठीक ठाक हो? हाँ ठीक ठाक. आप यात्रा कर रहे हैं इंडिया की? हाँ इंडिया. कहाँ से करने वाले? मैं पुणे महाराष्ट्र. हाँ कितना किलोमीटर कर लिया? हाँ अभी मैं 2 साल से घूम रहा हूँ. 80,000 किलोमीटर हो गई मेरे. 80,000 किलोमीटर हो गई. 80,000 किलोमीटर. और 2 साल से घूम रहा हूँ पिछले. उसमें अपना भारत सेकंड राउंड है मेरा इंडिया का. इंडिया का सेकंड राउंड है. हाँ मैं नेपाल भी गया, कितना भूटान टाइम होगा गया. आपको चले को? हाँ कितना टाइम हो गया चले को? 2 साल? 2 साल हो गए. 2 साल से घर नहीं गए? नहीं गया था अभी. अच्छा. अभी फिर से सेकंड टाइम में. हाँ. अभी 45 दिन हो गए आज. हाँ, okay, okay.
बहुत बढ़िया लगा आपको। मैं झंडा देखा ना, मैं कहा यार मेरे उसको मिलते हैं। कितने परिवार के मेंबर हाँ परिवार के मेंबर परिवार में हमारे कुछ फोटो ला यार मेरी। हाँ आपको बहुत खुशी हुई आपको मिलकर। ओके लाली तू भी लोनी है। ये किसके लिए है कि ये क्या मेरा ये वीडियो बनाता हूँ मैं। अच्छा सारी हाँ, वीडियो बन हाँ। वेरी गुड। अभी आप मिले, इसका आपका रिकॉर्ड किया मैंने, कि आप मिले ऐसे रोका। हाँ रिकॉर्ड हो गए? हाँ हो गए। हाँ, मेरे को या मेरा नंबर दे, मेरे को वीडियो भेज देना। ओके ओके, ये इस पे देख लो, ये इस पे आ जाएगा, ये चैनल पे आ जाएगा आपका, ये इमेज बॅकपॅकर करके यूट्यूब में। फोटो ले। हां तर आपण आता राजस्थानमध्येच आहे, पण इथं सगळं पंजाबची फिलिंग येते भाऊ. पंजाबमध्ये गेलं ना तर दोन्ही साईडने अशी निरगिरीची झाडं असतात, उंच उंच, मधनं रोड चाललेला असतो बारीक. चला उद्या पोचल पंजाबला. मित्रांनो, तर माझं हे रायडिंग जॅकेट नाही सांगते मी राजस्थानमध्ये किती स्ट्रगल केला आहे मित्रांनो. बघा सगळीकडं मीठ फुटलंय आणि ही रेगिस्तानची माती वगैरे लागली मित्रांनो. लय गाणी हे धुवायला लागत आहे आता, एकदम खराब झालंय. आपल्याला लद्दाखला घुसायच्या अगोदर कुठं तरी पंजाबमध्येच एखादा चांगला गुरुद्वारा पाहून कपडे वगैरे धुवून टाकूया. क्या बोल रहे ऑल इंडिया? हाँ पुणे महाराष्ट्र. सब जगह घूम ले, सेकंड टाइम है मेरा. हाँ अकेले हो? अकेले. हाँ ये इधर रहेगी. मित्रांनो, तर आता मित्रांनो तर थांबलो एका ब्रेकसाठी, जरा गाडीला पण विश्रांती. आणि इथं एक गुरुद्वारा होता, इथं म्हणलं विचारू आपण राहायची सोय का, पण राहायची सोय काही नव्हती. आता इथनं 10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ना राहायची सोय. तोपर्यंत बर्गर खातोय. बर्गर म्हणजे बर्गर असं नूडल बर्गर आहे, तर बघूया कसा लागतंय काय होतंय. ओके चला मित्रांनो, तर पाणीपुरी खातोय आता एका ठिकाणी. चला मित्रांनो, तर फायनली आपण गंगासागरला पोचलेलो आहे मित्रांनो. आणि येथेच गंगासागरमध्ये घुसण्याच्या अगोदरच एक गुरुद्वारा मोठा आहे, तर ह्या गुरुद्वाऱ्यामध्येच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कारण इथं मला बऱ्याच जणांनी सांगितलं की इथं आरामात राहण्याची व्यवस्था होईल. तर पाहूया कशी व्यवस्था होती. चलो मित्रांनो, तर फायनली राहण्याची व्यवस्था झालेली गुरुद्वाऱ्यामध्ये. तर मित्रांनो, गुरुद्वाऱ्यामध्ये त्यांनी डायरेक्ट रूमच दिली. कशी रूम दिली, काय दिली, सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नवीन पाहत असाल तर कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.